सुनबाई, खूप थंडी पडायला लागली आहे. बाजारात जाणारच आहेस तर माझ्यासाठी 2-4 जोडी पायातले मोजे घेऊन ये. एका दिवसात एक जोडी मोजे सुकत नाहीत. काय करू, म्हातारं शरीर आहे, त्यामुळे जास्तच थंडी लागते. आणि हो, सूरजला सांग तेवढं माझं पोटदुखीचं औषध संपलं आहे, तेवढं मागव म्हणावं. जर तू बाजारात चाललीच आहेस तर मग येताना वाटेत मेडिकल दिसलं तर तूच आण औषध. उगाच सूरजला त्रास नको. सुनीता तिच्या सुनेला मधूला सांगत होती. मधू म्हणाली, आई, घरातलं कोणी बाजारात जाताना दिसलं की तुम्ही लगेच तुमची कुठली ना कुठली वस्तू आणायला सांगता. आता गेल्या वर्षीच मी तुमच्यासाठी 2 जोडी मोजे मागवले होते, कुठे गेले ते? आणि परवाच्या दिवशी तर तुम्ही पोटदुखीचं औषध घेत होतात, इतक्या लवकर संपलं सुद्धा. सुनीता म्हणाली, सुनबाई, आता तुझ्यापासून काय लपवायचे? ती आपल्या शेजारची रमा काकू आहे ना, किती दिवस झाले ती तिच्या मुलाला आणि सुनेला सांगत होती मोजे आणायला, पण त्या दोघांना वेळच मिळत नव्हता. म्हणून मग मी माझ्याकडची एक जोडी त्यांना दिली. बिचारी थंडीनं बेजार झाली होती. आणि राहिली गोष्ट पोटदुखीच्या औषधाची, तर मी जेव्हा गेल्या आठवड्यात गावी गेले होते तेव्हा तुझ्या चुलत सासूच्या पोटात दुखत होतं, म्हणून मग मी ती औषधाची बाटली तिला दिली. आणि त्यांना हे देखील सांगितलं की जेवणाच्या आधी रोज 1 चमचा ते औषध आठवडाभर घेतल्यानं पोटदुखी राहील. तिने मला विचारलं देखील की तुम्हाला हे औषध कुणी सुचवलं, म्हणून मी तिला तुझ्याबद्दल सांगितलं. तर तुझी किती स्तुती करत होती म्हणून सांगू? मधू म्हणाली, आई, तुम्ही पण ना कधी कधी अतिच करता. अहो, आपण घरात काय फार्मसी चालू केली आहे का? आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का, की तुम्ही तुमच्या वस्तू गावभर वाटत फिरताय? तुम्हाला माहीत तरी आहे का या सगळ्या वस्तू किती महाग आहेत आणि किती पैसे लागतात त्यांच्यासाठी? या वस्तू काय फुकट येतात का? तुम्ही तर या अशा वाटत फिरतात जणू स्वतःच्या पैशांनी विकत आणताय. आता ही शेवटची वेळ आहे. मी तुमच्यासाठी मोजे आणून देत आहे. जर परत कुणाला नेऊन दिलेत तर पुन्हा माझ्याकडे मागायला यायचं नाही. मी परत आणून देणार नाही. मग बसा पहिल्यासारखं स्वतःसाठी हाताने विणत आणि मशीनवर मोजे बनवत. एवढं बोलून मधू तिथून निघून गेली. संध्याकाळी सुनीता निवांत बसून TV बघत होती. तेवढ्यात सूरज घरी आला आणि तिला बघून म्हणाला, काय हे आई, बघावं तेव्हा दिवसभर नुसतं TV बघत बसतेस. तुला घरात काही कामं नसतात का? मला तर लहान असताना सारखं म्हणायचीस की जास्त वेळ TV बघण्याने डोळे खराब होतात. दिवसभर TV चालू करून बघत बसतेस. लाईट बिलाचं काय? तुला माहीत आहे का लाईट बिल किती येतंय ते? आणि ही मधू कुठे दिसेना, कुठे गेली? सुनीता लगेच उठली आणि तिने TV बंद केला आणि म्हणाली, सूरज, अरे घरात कुणीच नव्हतं, म्हणून मग थोडा वेळ मी TV लावून बघत बसले होते. सुनबाई बहुतेक बाजारात गेली आहे. बराच वेळ झाला ती जाऊन. आतापर्यंत तिला यायला हवं होतं. तिचं बोलणं पूर्ण होत नाही तेवढ्यात तिकडून मधू आली आणि म्हणाली, आई, सांगायचंच असेल तर पूर्ण तरी सांगत जा. अर्धवट सांगून उगाच घरात भांडण लावू नका. सुनीता म्हणाली, सुनबाई, अगं मी तर फक्त हेच सांगत होते की. तेवढ्यात मधू म्हणाली, मग हे काय नाही सांगितलं की तुमचं सामानसुद्धा आणायला गेली होती? सूरज म्हणाला, कसलं सामान? मधू म्हणाली, तुमची आई आजकाल दानधर्म करायला लागली आहे. कधी औषध तर कधी पायमोजे दुसऱ्यांना दान करत सुटली आहे. आणि मग पुन्हा मला बाजारातून आणायला सांगते. सूरज म्हणाला, आई, अगं हे काय ऐकतोय मी? तू एवढी बेजबाबदार कशी होऊ शकतेस? स्वतःच्या वस्तू सांभाळायचं विसरून गेलीस का काय? आता हे जर असंच चालू राहिलं तर मग नाईलाजाने मला आणि तुझ्या सुनेला तुझ्या प्रत्येक वस्तूचा हिशोब ठेवावा लागेल. एवढं बोलून सूरज त्याच्या बायकोला घेऊन त्यांच्या खोलीत निघून गेला. तो गेल्यावर मात्र सुनीताचा चेहरा अगदी रडवेला झाला. काही वेळानंतर सूरज त्याच्या बायकोला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला निघाला होता. सुनीता म्हणाली, सुनबाई, माझं शुगर फ्री च्यवनप्रकाश आणि हॉर्लिक्स संपत आलंय. जर बाजारात निघाला आहात तर येताना तेवढं घेऊन या. मधू म्हणाली, आई, आम्ही जेव्हा कुठे बाहेर जायला निघतो तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही काही ना काही कारण सांगून आडवं येताच. आणि काय हे प्रत्येक वेळी प्रत्येक सामान संपलंय? सुनीता म्हणाली, तसं नाही सुनबाई, संपलं नाही. अजून 2-3 दिवसाचं आहे, म्हणून अगोदरच तुला सांगत आहे. सूरज म्हणाला, आई, 1-2 दिवस च्यवनप्रकाश नाही खाल्लंस तर काही लगेच कमजोर किंवा अशक्त होणार नाहीस तू.
एवढं बोलून ते दोघे निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर काही वेळाने घराची बेल वाजली. सुनीताने जाऊन बघितलं तर तिच्या नवऱ्याचे जुने मित्र रामराव आले होते. ते दोघे बसून बोलत होते. रामराव सुनीताला सांगू लागले, सुनीता बहिणी, तुमच्या नवऱ्याची, कमलेशची जी पेन्शन गेली 7-8 महिने थांबली होती ती आता पुन्हा चालू होणार आहे. त्या पेन्शनमध्ये अजून थोडी वाढ झाली आहे. त्यासाठी तुमची सही लागेल. माझी पण तब्येत ठीक नसते, त्यामुळे सारखं सारखं मला यायला जमणार नाही. तुम्ही जे सांगितलं होतं त्याबद्दल मी बँकेत एकाशी बोललो आहे. तो तुमचे सगळे पैसे तुमच्या गावाकडच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करेल आणि हे ATM ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला पैशांची गरज भासेल तेव्हा याने पैसे काढा. सुनीता म्हणाली, रामराव, आमचे हे गेल्यानंतर मला तुम्ही खरंच खूप मदत केलीत. काय सांगू तुम्हाला, मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहते आहे, पण माझ्यामुळे त्यांचा देखील खर्च वाढला आहे. आमचे हे तर मला सोडून गेले, पण माझ्या म्हातारपणाची सोय तेवढी करून गेलेत. या शहरात काही आपलेपणा वाटत नाही आणि तुम्ही तर माझ्यासाठी दुसरीकडून या शहरात आलात. माझ्यासाठी एवढा त्रास घेतलात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार, आणि माझ्यासाठी एवढा त्रास घेतलात त्याबद्दल माफी असावी. रामराव म्हणाले, वहिनी, तुम्ही असे बोलून मला पर्क करताय. अहो, कमलेश भाऊ तर माझ्या मोठ्या भावासारखे होते. मला कधी काहीही अडचण यायची तेव्हा सगळ्यात आधी तेच माझ्या मदतीला उभे राहायचे आणि त्यांनी कधी माझ्याकडे कसलाच हिशोब ठेवला नाही. वहिनी, मी तुमची अडचण समजू शकतो. ही तर आजकाल सगळ्या घरची अडचण बनली आहे. आईबाप आपल्या मुलांच्या सुखासाठी सगळा काही खर्च करतात, पण नंतर तीच मुलं आपल्या आयुष्यात त्यांना जागा देत नाहीत. अशा प्रकारे थोडा वेळ बोलून मग रामराव निघून गेले. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सुनीताचा मुलगा आणि सून आली तेव्हा त्यांनी बघितलं की प्लेटमध्ये काही बिस्किटं होती. लगेच मधूने विचारलं, आई, कुणी आलं होतं का आपल्याकडे? सुनीताने मग सगळी हकीकत सांगितली. मधू म्हणाली, काही हजाराच्या पेन्शनसाठी एवढी चहा पाण्याची सोय करायची काय गरज होती? आता हे बघा, हे बिस्किट हवेत उघडं ठेवलंय. आता ते खराब झालं. तुम्ही बऱ्याच गोष्टीची नासाडी करताय. थोडं लक्ष ठेवत जा या गोष्टीकडे. सुनीता म्हणाली, राहू दे सुनबाई, तसेही संध्याकाळच्या चहाची वेळ झालीच आहे. मी ते बिस्किट चहासोबत खाईन. मधू लगेच म्हणाली, आई, तुमचं वय झालंय, पण ताठपणा काही अजून गेलेला नाही. घरातल्या वस्तूंची जर नासाडी होत असेल आणि सून आपल्या सासूला त्याबद्दल बोलत असेल तर मग त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? या सगळ्या लहान लहान गोष्टींमुळेच सुनीताच्या आतमध्ये काहीतरी तुटत होतं. ती रोज विचार करायची की ज्या मुलाकडे आजपर्यंत मी कधीच कुठला हिशोब मागितला नाही, तो माझ्या म्हातारपणी माझा सगळा हिशोब ठेवायचं म्हणतोय. असंच विचार करत होती तेवढाच फोन वाजला. तिच्या गावाकडच्या मैत्रिणीचा, अलकाचा फोन होता. त्या दोघी फोनवर बराच वेळ बोलत होत्या. सुनीताने जेव्हा तिला तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा अलकाने तिला जे सांगितलं ते ऐकून सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. अलका तिला सांगू लागली, तुझी मुलं तर तुला हिशोब मागायला लागलीत, पण माझी मुलं तर मला आमच्या गावातल्या तुटक्या फुटक्या घरी आणून सोडून गेलीत. पुन्हा कधीच माघारी बघायला सुद्धा आली नाहीत. देवाची मोठी कृपा की माझ्या नवऱ्याच्या पेन्शनवर त्यांचा हक्क चालला नाही. मला आता त्याचाच आधार आहे आणि त्या पैशांनीच मी 2 वेळची भाकरी खाऊन सुखी जीवन जगत आहे. सुनीता म्हणाली, अलका, एकटं राहणं काही ठीक आहे? अलका म्हणाली, तिथे आपल्या माणसात देखील आपण एकटेच होतो. इथे परक्यात सुद्धा एवढा एकटेपणा जाणवत नाही. सुनीता 2-4 दिवस अलकाने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत होती. इकडे त्यांचा मुलगा आणि त्यांची सून वरचेवर तिच्याकडून प्रत्येक वस्तूचा हिशोब मागायचे. मग एक दिवशी सुनीताने आपल्या स्वतःसाठी एक निर्णय घेतलाच. तिने तिचा तो निर्णय तिच्या मुलाला आणि सुनेला सांगितला. ती म्हणाली, मी आता आपल्या गावी जाऊन राहणार आहे. सूरज म्हणाला, आई, जर तू जाणारच असशील तर मी पहिलेच तुला सांगतो की मला तुला तिकडे गावी येऊन भेटायला जमणार नाही. मला सुट्टीच नाही की मी तुला सोडायला येऊ शकेल. तरी पण मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुला सोडून येईल. सुनीता हसतच तिचं सामान पॅक करत म्हणाली, सूरज, तू काही काळजी करू नकोस. मी तुला अजिबात त्रास देणार नाही आणि तुझा खर्च देखील आता वाढणार नाही.
फक्त जर तुला जमलंच तर माझ्या शेवटच्या क्षणी मला बघून जा. म्हणजे मग मी गेल्यावर त्या देवाला हिशोब मागेन की मी असं काय केलं की मला असला मुलगा दिलास. एवढं बोलून सुनीता तिथून निघून गेली. आज 3 महिने झाले. सूरजने त्याच्या आईला फोनही केला नाही आणि सुनीताने देखील स्वतःला दुःख दिलं नाही. ती पूर्ण दिवस शेजारी पाजारी आणि तिच्या मैत्रिणींसोबत दिवस घालवायची. तिच्या नवऱ्याच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांनी गावात बरीच माणसं जोडली होती आणि त्यामुळे त्यांना खूप मान मिळत होता. सुनीताने त्यांच्या थोड्याशा जमिनीवर काही खर्च केला आणि त्यात ती भाजीपाला घेऊ लागली. तिच्यामुळे काही लोकांच्या हाताला काम मिळालं आणि तिला लोकांचा साथ मिळाला. त्यामुळे त्यांचाही वेळ छान जाऊ लागला.